नमस्कार, प्रियाज कुकिंग मधल्या पॉडकास्ट मध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आमंत्रित करतो, त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतो. आज आपल्या सोबत आहे जीएसटी मध्ये स्पेशलायझेशन असलेल्या अनुभवी सीए, ज्या 2025-2026 मध्ये येणारे बदल, नवीन नियम, रिटर्न्स, IT अपडेट्स आणि व्यवसायावर त्याचा होणारा परिणाम यावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करा. आज आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत रेणू शिरोडकर. त्या जीएसटी मध्ये एक्सपर्ट आहेत. त्यांनी जीएसटी प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या गेले 15 वर्ष मेंबर आहेत. त्यांनी जीएसटी, वॅट, अलाइड डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स मध्ये एक्सपर्टाईज केलेला आहे. शिवाय त्या इंटरनल अँड स्टॅट्युटरी ऑडिटर आहेत. त्यांची स्वतःची RV शिरोडकर या नावाची स्वतःची कंपनी आहे. गेल्या 15 वर्षापासून विनीता अँड असोसिएट कंपनीशी असोसिएटेड आहे. त्यांनी मल्टी लेवल डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्स असेसमेंट अँड टॅक्स अपील्स हँडल केलेले आहेत. त्या नॅशनल लेवल जीएसटी सेमिनार स्टडी सर्कलच्या ऍक्टिव्ह मेंबर आहेत. त्यांचं स्वागत करूयात. हाय रेणू. हॅलो, नमस्कार प्रियांका. नमस्ते. ऍक्च्युली तुझं जीएसटी मध्ये स्पेशलायझेशन आहे. बरोबर. आपण रोजच्या व्यवहारात जीएसटी हा शब्द कितीदा तरी वापरतो. बरोबर. कारण जीएसटी म्हणजे आपण शॉपिंग करायला गेलो तरी जीएसटी लागतं. कुठल्या बिल मध्ये लागून येतं. चहा, कॉफी किंवा आपण कुठे पण रेस्टॉरंट मध्ये गेलो, फिरायला गेलो, कुठले व्यवहार करताना जीएसटी लागून येतो. म्हणजे जीएसटी म्हणजे नेमकं तुझ्या टॅक्स कन्सल्टंट या नात्याने या दृष्टिकोनातून प्रियांका, एकतर तुझं अभिनंदन की ह्या तुझ्या रेसिपी शो वरती मला आमंत्रित केल्याबद्दल आणि जीएसटी सारख्या एकदम हटके अशा विषयावरती बोलतोय आपण, संवाद साधतोय याच्याबद्दल. खरं तर तू जे म्हणालीस की आपण जिथे जातो तिथे ऑलमोस्ट जीएसटी आपल्या पाळतीवर असतो. याच्या बाबतीत मी एकच सांगू शकेन की टॅक्स हे गव्हर्नमेंटचं मुख्य स्रोत आहे आपला हा देशाचा गाडा चालवण्यासाठी. बेसिकली जिथे आपण राहतोय, जे काही करतो आहोत किंवा आपलं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या बेसिसवरतीच आपलं हे गव्हर्नमेंट काम करत असतं. त्याच्यासाठी आपल्या देशाचा विकास खूप महत्वाचा आहे. त्याच्यासाठी आपण हे टॅक्स पेमेंट्स करत असतो. तर त्याच्यामुळे तुम्ही जे काही कराल या देशात, या जमिनीवर जे काही तुमचं उत्पन्नाचा स्रोत असेल किंवा खर्च करणार असाल, तुम्ही इकडे काही ऍसेट घेणार असाल, प्रॉपर्टी करणार असाल, तर त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स देणं महत्वाचं आहे. त्या टॅक्सच्या रूपानेच आपण या देशाचा विकास साधत होतो. पण 2017 नंतर असे काय चेंजेस झाले? ऍक्च्युली कसं आहे, याच्या आधी जीएसटी लागू होण्याआधी, जीएसटी तर तुला माहिती आहे 1 जुलै 2017 साली लागू झाला, रात्रीच्या 12 वाजता. अगदी ऍडव्हेंचरियस पद्धतीने तो लागू झाला, अचानक लागू करण्यात आला. त्याच्या आधी मी थोडंसं हिस्ट्रीमध्ये जाईल की आपल्याकडे आधी बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट असा होता जो 1959 साली लागू करण्यात आला. त्याच्या वेळेला कसं होतं ना, आपल्या भारताची एक वेगळी इकॉनॉमिकल सिच्युएशन होती. तर त्यानुसार त्यावेळेच्या कायद्याच्या हिशोबाने जितकं उत्पन्न आहे तितक्यावरतीच टॅक्स बरोबर अशा पद्धतीने तो लागू करण्यात आला. जसं जसं ग्लोबल इकॉनॉमी वाढायला लागली, आपल्या भारताचं ग्लोबल इकॉनॉमायझेशन झालं, त्यानुसार आपल्याला काही चेंजेस करावे लागले. तर 2006 साली आपल्याकडे हा बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट हा खरं तर आपल्या बॉम्बे आणि महाराष्ट्रापुरताच सीमित होता. तसे पूर्ण देशभरात अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे लॉज त्या राज्यामध्ये लागू झालेले होते, पण त्याचं एकत्रीकरण नव्हतं. आपल्याकडे जेव्हा बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट नंतर वॅट मध्ये आपण जेव्हा आलो, वॅट, महाराष्ट्र वॅट टॅक्स, हा 2006 साली जेव्हा लागू झाला, त्यावेळेला त्यांनी याच्या बाबतीत थोडंसं मॉडर्नायझेशन करण्याची आणि काळानुसार बदलण्याची जी गरज होती ती कम्प्लीट करण्याच्या दृष्टीने व्हॅल्यू ऍडेड टॅक्स लागू करण्यात आला. म्हणजे कसं आहे ना, साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर कारण आपला पॉडकास्ट पण तसाच आहे की सर्वसामान्यांना कळेल असंच आपण करत आहोत. बरोबर बरोबर. कसं आहे, हे बघ, तू आता एवढ्या छान रेसिपीज करतेस,
तू मला लाडू करून देतेस, हा, हा. तर लाडू करून देतेस तर ते लाडू घेतले मी, 100 लाडू तुझ्याकडून घेतले, ते रिपॅकिंग केले आणि प्रोसेस करून मी ते विकून टाकले, डिलिव्हर केले. तर ह्याच्यात कसं आहे, बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट मध्ये असं होतं की तू मॅन्युफॅक्चरर आहेस तर तुला एक 13% टॅक्स होता, पण मीच तेच लाडू दुसऱ्याला जेव्हा एंड युजरला विकणार तेव्हा 0.5% टॅक्स होता. आणि मग जेवढे कोणी मधले चेन असतील ते फक्त 0.5% टॅक्स द्यायचे. त्याच्यामुळे काय व्हायचं, गव्हर्नमेंटचं नुकसान व्हायचं. कारण तुझं जे मार्जिन असेल त्याच्यावरती टॅक्स जास्तीचा झाला, पण प्रत्येक पुढच्या चेनमध्ये फक्त 0.5% ऍड झाला. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला कळलं की ह्या प्रत्येक ऍडिशन मागे आपल्याला जास्ती टॅक्स आला पाहिजे. मग तेव्हा महाराष्ट्र व्हॅल्यू ऍडेड टॅक्स मध्ये ते ऍडिशन झाले, ते तसे चेंजेस करण्यात आले. म्हणजे तू जर 100 लाडू मला विकतेस एक्स अमाऊंटला आणि मी जर XY अमाऊंटला विकते, तर ते त्याच्यावरती मी तेवढाच रेट ऑफ टॅक्स जो तू मला लावणार तेवढ्याच रेटला मी पुढे देणार, अशी व्यवस्था करण्यात आली. आणि तू जो टॅक्स भरला त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मी हे करणार, ऑफसेट करणार. आता हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड तुम्हाला कदाचित वाटत असेल, पण याच्या मागे एक मोठी आपली चेन सप्लाय मॅनेजमेंट म्हणतात त्याला, आणि त्याच्यातलं टॅक्सेशन, या विषयाला आपण हात घालतो. आता तू म्हणतेस की आम्ही जिथे जातो तिथे जीएसटी भरतो आणि त्याचा आम्हाला काही मिळत नाही किंवा ते असं कसं, मग ते जे म्हणतेस ना हे गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याकडे ग्लोबलायझेशनला फेस करण्याची हिंमत येणार. हा महत्वाचा. म्हणजे जीएसटी मुळे पारदर्शकता आली. जीएसटी मुळे पारदर्शकता आली. मी तुला अगदी अभिमानाने सांगेन की हे जे जीएसटी मॉडेल आहे हे महाराष्ट्र व्हॅल्यू ऍडेड टॅक्स हा आपल्याकडे अतिशय सुंदररित्या महाराष्ट्रात लागू करण्यात आला आणि इम्प्लिमेंट करण्यात आला. जवळपास 8 वर्ष तो व्यवस्थित लागू करून त्याच्यातले सगळ्या ज्या त्रुटी होत्या ना आधीच्या टॅक्स मधल्या त्या सगळ्या बाजूला करण्यात आल्या आणि त्याच्यानंतर तो व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट केल्यानंतर हा फक्त महाराष्ट्रापुरतच मर्यादित न ठेवता सेंट्रल लेवलवरती त्यांनी जीएसटी मध्ये कन्वर्ट केलं. तर जीएसटी मध्ये त्यांनी काय हे केलं की हेच मल्टिप्लिकेशन ऑफ टॅक्स वाढवण्यासाठी ना त्यांनी काय केलं की एक्साइज, तुझे बाकी छोटे मोठे जे टॅक्सेस आहेत ते सगळे कन्सॉलिडेटेड केले आणि जीएसटी ऍक्ट मध्ये कन्वर्ट केले. पण एक सांगता येईल की महाराष्ट्रात तो जितक्या सुंदरपणे लागू करण्यात आला तितकाच हा जरा ऍडव्हेंचरियस आणि कॉम्प्लिकेटेड टॅक्स आहे, जेणेकरून तुम्हाला तो समजून घ्यायला खूप कठीण जातं. हो, मग सर्व ऍक्च्युली जे नॉर्मल कॉमन लोक आहोत, मिडल क्लास म्हणा, अप्पर मिडल क्लास, त्यांना म्हणजे वाटतं ना आपल्याला हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो खरं तर. नक्कीच तो खूपच कॉम्प्लिकेटेड. पण हा जीएसटी सर्वसामान्याच्या म्हणजे सर्वसामान्य लोकांना कसा फायदा की कसा त्याचा प्रभाव पडतो? ऑफकोर्स तो फायदेशीरच आहे, नाही अशातला भाग नाही. कारण हे बघ, टॅक्स हा म्हटलं ना तर त्याच्यात फायदा तोटा खरं तर सर्वसामान्यांनी बघू नये. आपल्या तो इतकं अंगवळणी पडला आहे. खरं तर जीएसटी हे एक करिअर म्हणून किंवा एक टॅक्स जो आपल्याला उठता बसता द्यावा लागतो. म्हणजे मी तर जीएसटीला म्हणेन हा एक गोल सिकर्स टॅक्स आहे की तुम्ही या जगात आल्यापासून म्हणजे अगदी आईच्या पोटातून बाहेर आल्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी जे काही तुम्हाला टॅक्सेस जीएसटी भरावा लागतो की तुमचे छोटे स्पून फिडिंग असतं तुमचं किंवा बॉटल्स असतात त्याच्या प्लास्टिक पासून तुम्हाला जो जीएसटी लागू होतो ते तुम्ही गोल सिक केलं ना या जगात येऊन, लगेच गव्हर्नमेंट त्याच्यावर टॅक्स घ्यायला सुरुवात केली. प्रत्येक वस्तूवरच टॅक्स असतो. नक्कीच छोट्या छोट्या गोष्टींवर, कॉफी पिण्यापासून तर आपण रोजच्याच दैनंदिन गरजा ज्या असतात तिथे जीएसटी दिसतोच लागून. नक्कीच. रेणू, कुणाला नवीन स्टार्टअप उभं करायचं असेल, बिझनेस करायचा असेल तर त्याला जीएसटी कसं लागू होतं? जीएसटी रजिस्टर्ड करावं लागतं? या बाबतीत प्रियांका मी असं सांगेन की जसं नाव आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, तर सरकारने गुड्स आणि सर्व्हिसेस या 2 इंडस्ट्रीमध्ये बेसिकली बायफर्केट केलेला हा टॅक्स आहे. ठीक आहे.
आधी कसं असायचं की गुड्स मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस ओरिएंटेड इंडस्ट्रीजना वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस लागायचे. म्हणजे गुड्स मध्ये एमवॅट लागायचा, तर एक्साईज लागायचा, पण सर्व्हिसेस मध्ये फक्त सर्व्हिस टॅक्स लागायचा आणि त्या लिमिटेड सर्व्हिसेस वरतीच टॅक्सेस असायचे. त्याच्यामुळे ना एक्झम्प्टेड गुड्स जे सर्व्हिसेस ज्या असायच्या त्या जास्ती असायच्या, त्याच्यामुळे देशातली महागाई थोडी कमी होती टॅक्सेशनच्या बाबतीत. ठीक आहे. पण ह्याच्या जीएसटी आल्यानंतर काय झालं आहे ना की सर्व्हिस ओरिएंटेड जी काही इंडस्ट्री आहे त्यातल्या मॅक्झिमम सर्व्हिसेस या टॅक्सेशनच्या ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत, सर्कलमध्ये गव्हर्नमेंटने घेतलेल्या आहेत. तर अशा वेळेला गुड्स आणि सर्व्हिसेस मध्ये दोन प्रकारचे टर्नओव्हर लिमिट्स आहेत. सर्व्हिस मध्ये तुम्हाला 20 लाखचं टर्नओव्हर आहे मॅक्झिमम फॉर जीएसटी रजिस्ट्रेशन आणि कंपल्सरी जे रजिस्ट्रेशन आहे, आणि गुड्स मध्ये मात्र तो 40 लाखाचा मॅक्झिमम टर्नओव्हर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती जीएसटी रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यावं लागतं. ठीक आहे. आता तुम्हाला जर न्यूली स्टार्टअप बिझनेस मध्ये जायचं आहे तर तुम्हाला आधी हे ओळखलं पाहिजे की तुमचे सर्व्हिसेस ओरिएंटेड आहेत की गुड्स ओरिएंटेड आहे. नॉर्मली कसं होतं की सर्व्हिसेस जेव्हा आपण म्हणतो तर सर्व्हिसेस ह्याच्यासाठी जास्ती भांडवल लागत नाही, पण गुड्स मॅन्युफॅक्चरिंग साठी तुम्हाला भरपूर भांडवल लागतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला समजायला पाहिजे की बिझनेस हा तुमचा लोन फंड वरती आहे की ओन्ड फंड वरती. बरोबर. नॉर्मली सर्व्हिसेस मध्ये कसं असतं, जास्ती करून आपण लोन वरती काढत नाही, बरोबर, आपण सर्व्हिसेस देतो आणि तसे बिझनेसेस करायला सुरुवात करतो. बरोबर. त्याच्यामुळे आपलं त्यातल्या त्यात प्रॉफिट मार्जिन जास्ती असू शकतं. पण तसंच गुड्स मध्ये तसं होत नाही. जर तुम्ही ते लोन फंडांवरती काढलेलं आहे तर त्याचं टर्नओव्हर लिमिट 40 लाख असल्या कारणाने तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशनच्या मागे न लागता आधी व्यवस्थित आपलं मार्जिन सेट करावं लागतं. कारण तुम्ही एकदा का तो टर्नओव्हर हे केला, अचीव्ह केला की त्याच्यानंतर तुमचं प्रॉफिट मार्जिन हलतं. तर त्याच्यामुळे आणि त्याच्यावर मॅक्झिमम जे आपल्याकडे रेट्स आहेत ते आता 18% आणि आता रिसेंटली सगळे चेंजेस झालेले आहेत. त्यामुळे 18%च्या गुड्समध्ये जास्ती करून सगळ्या कॅटेगरीज कव्हर होतात गुड्सच्या, आणि सर्व्हिसेसच्या तर मॅक्झिमम 18% मध्येच जातात. त्याच्यामुळे ना तुम्हाला ठरवता आलं पाहिजे की नेमकं आम्हाला व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे की कंपल्सरी रजिस्ट्रेशन घ्यायचं. आता कसं झालं आहे रिसेंटली, आता जर मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला जर गुड्स मध्ये जर उतरायचं आहे तर त्याच्यासाठी एक तो लूप आहे की मी जर जीएसटी रजिस्ट्रेशन घेतलं आणि तुझ्याकडे ऑलरेडी जीएसटी रजिस्ट्रेशन आहे तर मी जे तुला सेल करणार त्याचा ITC इनपुट टॅक्स क्रेडिट हे तुला मिळतं नक्कीच तुझ्या टॅक्सेशन, कारण त्या प्रश्नावर आपण पुढे येणारच. तर त्याच्यामुळे तुम्हाला तो टाइम व्यवस्थित सेट करावा लागतो की तुम्हाला तुमचं प्रॉफिट मार्जिन न हलवता मार्केटमध्ये पूर्णतः आपल्या बसवल्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी कधी जायचंय हे सर्वस्वी तुमच्या अनुभवावर आणि तुमचा बेस तयार झाल्यानंतरच आय विल रेकमेंड की जीएसटी रजिस्ट्रेशन साठी जा. ऑफकोर्स जर तुम्ही टर्नओव्हर अचीव्ह केलात तर तुम्हाला यू हॅव टू गो फॉर मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन, त्याला काहीच पर्याय नाही. बरोबर. पण जीएसटी आणि इन्व्हेस्टमेंट याचा परस्पराशी कसा संबंध आहे? गुड क्वेश्चन, चांगला क्वेश्चन आहे हा खूपच, आणि सगळ्यांच्या मनातला आहे. बरोबर. कसं आहे, नवीन बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी तुम्हाला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते ऍज फार एज मॅन्युफॅक्चरिंग किंवा गुड्सच्या रिलेटेड आहे. मग ते तुम्ही रिसेलिंग मध्ये पण जा, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण जा, तुम्हाला कॅपिटल खूप गुंतवावं लागतं. सर्व्हिसेस मध्ये तसं नसतं. तर सर्व्हिस मी असं सांगेन की तुम्ही ज्या इन्व्हेस्टमेंट करता आहात फॅक्टरीसाठी म्हणा किंवा तुमच्या मशिनरीजसाठी म्हणा, तर त्याच्यामध्ये जो जीएसटी कंपोनंट आहे तो तुम्हाला युटिलाइज करता येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी म्हणून रजिस्ट्रेशन तुम्ही व्हॉलंटरीली घेतलं तर त्याचा जो इनपुट टॅक्स क्रेडिट आहे, म्हणजे तुम्ही 40 लाख अचीव्ह करण्याच्या आधी जर का तुम्ही ते रजिस्ट्रेशन घेतलं तर त्याच्यावरचा मशिनरीवरचा म्हणा किंवा बाकीचे काही तुम्हाला रिलेव्हंट आहेत ऍसेट्स याच्यावरचा ITC घेता येतो. तो फुकट जात नाही टॅक्स नॉर्मली. तर म्हणून तुम्हाला, मी त्याच्यासाठीच म्हटलं तुम्हाला की योग्य वेळ तुम्हाला ठरवावी लागते की तुमच्या बिझनेस कुठल्या टाईपचा आहे, कुठल्या ओरिएंटेड आहे,
तो जर मॅक्झिमम कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असेल ना, यू क्विकली गो फॉर व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन. पण तेच तुम्हाला जर नाही त्याची गरज आहे, तुम्हाला आधी न्यूली बेस सेट करायचा असेल, तर तुम्हाला नंतर तुम्ही काही टर्नओव्हर अचीवमेंट केल्यानंतर तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन घेऊ शकता. बरोबर. आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये अजूनही मी एक वेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल पण थोडंसं सांगू इच्छिते. तो कदाचित आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया कदाचित, की फ्युचरिस्टिक इन्व्हेस्टमेंट कशी करावी. तर त्याच्या संदर्भात आपण बोलूयाच. नक्कीच. आणि ITC इनपुट टॅक्स क्रेडिट नेमकं कसं काम करतं आणि नेमकं काय आहे ITC? एक्झॅक्टली. इनपुट टॅक्स क्रेडिट हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि तेवढाच तो भूलभुलैया पण आहे. ओके. लोकांना असं वाटतं की आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे आणि आपण जर समोर सेल केला तर त्याच्यावरचा टॅक्स मध्ये हे डिडक्शन मिळाल्यानंतर जे नेट ऑफ टॅक्स आहे तेवढंच मी भरणार आणि मी खुश राहणार आणि मी खूप मोठी बचत करतोय, कारण ते मटेरियल माझ्याकडे आलंय किंवा ती सर्व्हिसेस मी युटिलाइज केली आहे. बरोबर. पण असं नाहीये. खरं तर तुम्ही त्याच्यावरचा टॅक्स, ज्याला पूर्वीच्या काळी ना परचेस टॅक्स असा प्रॉपरली वर्ड होता, तोच आता गव्हर्नमेंटने स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी म्हणा किंवा स्वतः थोडंसं श्रीमंत होण्यासाठी म्हणा, स्वतःही तो त्याचं एकदम छान इनपुट टॅक्स क्रेडिट अशी संज्ञा करून नाव एवढं छान दिलं, एवढं छान नाव दिलं आहे, सर्वसामान्य असं स्वतःच खुश होतील की अरे वा मला ITC मिळाला, जस्ट लाईक डिस्काउंट मिळाला, अशा थाटात चाललेलं असतं. पण त्यात असं नाहीये. गव्हर्नमेंटने असं सांगितलंय की हा बायर्स टॅक्स आहे, पण मी माझे गेली 20 वर्षांच्या अनुभवावरून सांगते की हा सेलर्स टॅक्स आहे. कारण तुम्ही कितीही परचेस केला, तुम्ही एंड युजर असाल किंवा तुम्ही मिडल ऑफ द कस्टमर असाल, तुमचा टॅक्स, तुम्ही दिलेला टॅक्स तो समोरचा सेलर जोपर्यंत भरत नाही, गव्हर्नमेंटच्या ट्रेजरीत जात नाही, तोपर्यंत त्याचा ITC तुम्हाला मिळतच नाही. आणि याची सगळी प्रोव्हिजन गव्हर्नमेंटने ऑलरेडी करून ठेवलेली आहे. बरोबर. त्याच्यामुळे होतंय कसं की तुम्हाला वाटतंय की मी एवढा परचेस केला, मी एवढा टॅक्स ऑलरेडी मी माझ्या परचेसरला देऊन चुकलोय, तर तो आता मला मिळणार आणि मी त्याचं नेट ऑफ टॅक्स घेणार. स्वतःमध्ये खुश राहण्याची एक वेगळीच कला होऊन जाते ती. पण गव्हर्नमेंट असं नाहीये. गव्हर्नमेंट आपल्या उत्पन्नाचे स्रोत प्रत्येक बाबतीत व्यवस्थित काढण्यात हुशार आहे. GST मध्ये ITC रिलेटेड म्हणजे काही कडक नियम आहेत? एक्झॅक्टली. कसं आहे ना, ही मल्टी सप्लाय चेन आहे. ठीक आहे. मल्टी सप्लाय चेन म्हणजे तू जर एखाद्या बाजारात गेलीस आणि तू समजा साडी घेतलीस, तर ती साडी, त्याचं प्रोडक्शन हे अगदी कापसापासून बरोबर तर ते तुझ्या गारमेंट फॅक्टरी पर्यंत, आणि गारमेंट फॅक्टरी नंतर त्याच्या रिसेलर पर्यंत, आणि त्याच्यानंतर तू ऍज अ एंड युजर, याच्यात मल्टी लेवलला तुला टॅक्सेस द्यावे लागतात. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्यातल्या एकाही पॉइंटने, एकाही कुठल्याही मिडल मनने, मग तो मॅन्युफॅक्चरर असू शकतो किंवा तुझा रिसेलर असू शकतो, त्यांनी जर टॅक्स भरला नाही तर त्याला तो ITC हा कंपोनंट ज्याच्याकडून तुम्ही परचेस केलाय ना, तो ITC कंपोनंट मिळत नाही. आणि याच्यासाठी रिटर्न कम्प्लायन्सेस हा टॅक्स कम्प्लायन्स ओरिएंटेड खूप आहे. कारण तू टॅक्स भरणार, मी टॅक्स भरणार, तर तो तिसऱ्याला मिळणार. बरोबर. आणि जर का तू तुझं रिटर्न फाईल करत नाही, तू तुझा टॅक्स भरत नाही, तर तो मला मिळणार नाही, ह्याचाच अर्थ मी त्याला त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट पास ऑन करणार. बरोबर. हे इतकं सिम्पल लॉजिक दिसतं, पण ते फारच जास्ती कॉम्प्लिकेटेड आहे. तेवढंच. पण ह्याच्याने पारदर्शकता नक्कीच वाढलेली आहे. जे गव्हर्नमेंटसाठी ती पारदर्शकता जास्ती वाढलेली आहे. एंड युजरसाठी पारदर्शकता म्हणजे मला माहिती नाही किती जण बिल खरंच चेक करतात, कारण साडी घेतल्यानंतर साडीची जी कलाकुसर आहे त्याच्यातच खुश होण्यात बरेच जण बिल एवढं चेक करत नाही खरं तर. एक्झॅक्टली. बाकी वस्तूंसाठी आपण करू, पण आपण रेस्टॉरंट मध्ये गेलो किंवा आपल्याला शॉपिंग असेल, हे आवडीचे विषय. एक्झॅक्टली. मग त्यात GST आपण एवढं चेक करत नाही ना की किती गेलेत पैसे. एक्झॅक्टली. पण हा GST इतका तुमच्या खिशातला
पिन पॉइंट करत असतो, इतकं पिंच Okay. करत असतो हा, की हा. तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हा अवेअरनेस, हा सोशल अवेअरनेस असला पाहिजे बरोबर. की प्रत्येक जण येतो आणि इन्कम टॅक्सच्या बजेट पुरतं शेवटच्या अर्ध्या तासासाठी ते हा, हा. टोटल जे बजेट असतं हा. त्याच्यातला शेवटचा जो 1 वाजल्यापासूनचा जो स्लॉट असतो 1:30 पावणे 2 पर्यंत, तेवढं ते आपल्या फायनान्स मिनिस्टरला छान ऐकतात, हो. त्याच्यातले टॅक्स स्लॅब बघतात, अरे हम्म. वा माझी सॅलरी कारण- अशी झाली ना तशी झाली, वा वा वाचली. Okay. पण बेसिकली जो जीएसटी बद्दल सोशल अवेअरनेस जे मी म्हणते आहे हा, ना, हा, हा. ते कसं आहे की हा. तुम्हाला फक्त तुमच्या मिळालेल्या सॅलरीमधून किंवा मिळालेल्या पैशामधून किती डिडक्शन होऊन किती तुम्हाला डायरेक्ट टॅक्स भरता येईल एवढाच विचार केला जातो. ओके. पण जीएसटी हा असा प्रकार आहे की मला एखादी गोष्ट, आता साधं मला तुला बिस्किट जरी द्यायचं असेल त्याच्यावरचा पण मी जीएसटी पे केलेला आहे, बरोबर. आणि हे तू खाताना तुझ्याही लक्षात येत नाही आणि माझ्याही लक्षात येत नाही. बरोबर आहे की? हो, हो. इतका तो अंगवळणी पडलेला. पण म्हणतात ना, मध्यंतरी असं आलं पण होतं की तू एका ताटात, आता तू तर रेसिपी बरोबर. शोज चालवते किंवा तू छान छान रेसिपीज करत असते, ज्या मी बघत असते अगदी आवडीने. तर एकाच ताटात वेगवेगळे टॅक्स रेट आपण खात असताना आपण दिसतो. आणि आपलं लक्ष नसतं की अरे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काय काय आणि किती टॅक्स दिलेला आहे. काही काही गोष्टी आहेत ज्या आपल्या नीड्स आहेत, ज्या बेसिक ऍग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स वगैरे, याच्यामध्ये ऑफकोर्स एक्झम्पशन आहे, तेवढं गव्हर्नमेंट आपली काळजी घेतं. पण त्याच्यानंतर जे काही एखादी जरी गोष्ट जी तुझ्यासाठी किंवा गव्हर्नमेंटच्या दृष्टीने लक्झरियस आहे किंवा तुझ्या नीडच्या पुढची आहे, तुझी फक्त वॉन्ट आहे, तिथे तुला टॅक्स द्यायला सुरुवात लागतो होते. म्हणजे ज्या डेली नीड्स आहेत त्यातनं थोडस कमी जीएसटी लागत असेल. कमी जीएसटी असतो किंवा शून्य जीएसटी असतो ना, शून्य असतो, काही 5% असतो, काही वेगवेगळे टॅक्स रेट आहेत. बरोबर. पण त्याच्यात सरकार कन्सिडर करतं, नो डाऊट. पण तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी जीएसटी नाही दिला कुठल्याच गोष्टीवरती. त्याच्यामुळे सोशल अवेअरनेस या बाबतीत खरंच असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही तर प्रत्येक बिल चेक केलं पाहिजे. तुम्ही जे मोठमोठ्या बाजार्स मध्ये जाता तिथे तर इतके नंबर ऑफ वेगवेगळे टॅक्स रेट्स असतात की तुम्ही फक्त बिल किती झालं, मी तेच म्हणते ना, म्हणजे सेल लागला तर आणि डिस्काउंट किती कळतो, डिस्काउंट खाली आहे ते आहे, पण खाली लागून येतात जीएसटी. यू हॅव सेव्ड दिस मच, त्यातच आपण खुश होतो. बरोबर. नक्कीच. एक्झॅक्टली. रेणू, 2025 आणि 2026 मध्ये काही बदल झाले आहेत बजेटमध्ये, त्याचं सर्वसामान्यांवर कसं, म्हणजे बेनिफिट किती मिळतं त्यातनं जीएसटी बाबतीत? जीएसटीच्या बाबतीत ना, हे बघ कसं आहे ना, ही जीएसटी ही कन्सेप्ट वन नेशन वन टॅक्स याच्यावरती आधारित होती. बरोबर. पण जेव्हा 2017ला एकदम ऍडव्हेंचरस लॉन्च नंतर जेव्हा आपण बघितलं, तेव्हा तिकडे 4 प्रकारचे स्लॅब्स होते, ज्याच्यात 5%, 12%, 18%, 28% असे वेगवेगळे जीएसटी रेट होते, आणि त्याच्यातच मॅक्झिमम गुड्स आणि सर्व्हिसेस सगळ्या कव्हर केलेल्या होत्या. पण त्याच्यानंतर आतापर्यंत, म्हणजे जवळपास सप्टेंबर 2025 पर्यंत हेच रेट लागू करण्यात आले होते. आणि ह्याच्यामुळे ना काय झालं होतं, 4 प्रकारचे वेगवेगळे रेट्स असल्यामुळे व्यापारी खूप कन्फ्युज्ड होते की प्रत्येक, म्हणजे मी एक गोष्ट विकतो आहे तर त्याच्यात एकाच वेळेला मी 18%, 5% आणि 12% अशा 3 वेगवेगळ्या रेटने टॅक्सेस का देऊ गव्हर्नमेंटला. कारण जर का आपल्याला असं सांगण्यात आलं होतं की वन नेशन वन टॅक्स असं जर सांगण्यात आलं होतं तर ते काहीच इम्प्लिमेंट होताना दिसत नाही. बरोबर. त्याच्यामुळे हे मल्टिपल टॅक्स लागल्यामुळे, म्हणजे मल्टिपल लेवलला सेम वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस लागल्यामुळे व्यापारी चिंतेत होते आणि ते त्यांचं प्रॉफिट व्यवस्थित मॅनेज करू शकत नव्हते. बरोबर. प्रत्येक लेवलला एंड युजर पर्यंत अल्टिमेटली ती जी गोष्ट आहे मॅन्युफॅक्चरर पासून जी तयार झालेली आहे ती गोष्ट येईपर्यंत खूप जास्ती महागाई वाढलेली होती. त्यामुळे मार्केट डाऊन होतं. याचा सगळ्यात मोठा फटका जर म्हणू शकतो तर वन ऑफ द हे तर ऑटो सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टर. तू जर बघशील की 2020 नंतर, कोरोना नंतर साधारण जे आपल्या बाईक्स आहेत, कार्स आहेत, ही लक्झरी राहिली नाही. बरोबर. ही नेसेसिटी झाली. मोबाईल ही आपली नेसेसिटी, बरोबर आहे. पण हेच सगळ्यात जास्ती टॅक्स रेट होता, सगळ्यात हायएस्ट रेट. त्याच्यामुळे व्हायचं काय की आपल्या जे मिडल क्लास आहेत त्यांनी घेणं बंद केलं होतं, म्हणजे लोनवरही नको आणि ऑन मनी पण नको.
ओके. असं झालं होतं. तर त्याच्यामुळे फारच चिंता पसरली होती ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये की त्यांच्या गाड्या विकल्या जात नव्हत्या ओके. आणि गव्हर्नमेंट काहीही बुस्टिंग त्यांना बेनिफिट देत नव्हतं, बरोबर. ना मार्केट बूस्ट होत होतं. आता तू जर बघशील तर 22 सप्टेंबर 2025 पासून गव्हर्नमेंटने आपले जे 4 टॅक्स स्लॅब होते त्यातले 12% आणि 28%चा जो टॅक्स रेट होता तो नलिफाय करून टाकला, ॲबॉलिश करून टाकला. आणि त्यातले सगळे जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत हे 5% आणि 18% या 2च टॅक्स रेटमध्ये त्यांनी कव्हर करून टाकले. याच्यामुळे काय झालं, सगळ्यात जास्ती जसं मी ऑटोमोबाईलचं बोलले की ऑटोमोबाईल सेक्टरला याचा खूप बेनिफिट झाला. ज्या त्यांच्या कार्स 28% प्लस सेस अशा रीतीने आणि शिवाय TCS अशा रीतीने जो काही महागाई वाढली होती आणि त्याच्यावरचे जे टॅक्सेस ते भरत होते त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की हे सगळे टॅक्सेस 18%वरती आणले, म्हणजे 10%चा त्यांना बेनिफिट तसाही झाला. ओके. मग अशामुळे काय झालं, सर्वसामान्यांची जी नेसेसिटी होती त्याचा खप तू जर बघशील तर दिवाळीत एकदम बूम झाला. कारण सगळ्यात जास्ती गाड्या विकल्या गेल्या, म्हणजे गोल्ड नंतर माझ्या मते बाईक्स आणि कार्सच लोकांनी घेतल्या जेणेकरून त्याचा बेनिफिट घेता येईल. तसेच कम्प्युटरचे काही ऍक्सेसरीज पण त्यांनी रिड्यूस केले, ज्याच्यामुळे लॅपटॉप्स वगैरे पण स्वस्त झाले, बेसिक त्याची कॉस्ट कमी झाली. अशा मागच्या बजेटमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी त्यांनी कव्हर केल्या. असं करून त्यांनी मार्केटला जे चॅलेंजिंग मार्केट आहे ग्लोबल लेवलला त्याच्यामध्ये जे व्यापाऱ्यांना जे टॅक्सेसचे जो भार पडतो आणि एंड युजर्सना जे कस्टमर्स आहेत तुझ्या माझ्यासारखे यांच्या खिशातून जो जास्तीचा पैसा जातोय तो त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून गव्हर्नमेंटला शेवटी आपल्या जनतेचं भलं बघणं खूप गरजेचंच आहे. फायदाच झाला. हा एक्झॅक्टली. आणि आता तू बघत असशील की काही लाख करोड मध्ये आपला GST गोळा होतो प्रत्येक महिन्याला जवळपास. हा लाख करोड कोणाकडून आला, हा तुझ्या माझ्या पाकिटातून जातो आहे. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे ह्याचं खरं तर बजेटिंग होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ह्याचा बेनिफिट जो आहे GSTचा तो जसा सर्वसामान्य आता घेत आहेत तर त्यांनी तो त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये पण आधीच फोरकास्टिंग करून ठेवण्याची गरज आहे. ते कसं तर ह्या बाबतीत मी असं म्हणेन की तुम्ही आधी जो 28% टॅक्स भरत होता तो आता 18% झाला. बरोबर. त्याच्यामुळे जे इन्फ्लेशन आहे, आपण इन्फ्लेशन फक्त डॉलर रुपीज एवढ्याचाच विचार करतो. म्हणजे अमेरिका काय ठरवणार त्याच्यावरती भारत काहीतरी ठरवणार आणि त्याच्यानुसार टॅक्स रेट लागणार, असे सगळं एक ती हायरार्की आहे. बरोबर. आणि फॉलो पण करतात लोक तेच. पण लोक लक्षात हे घेत नाहीत इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने किंवा या GST बदलांच्या दृष्टीने की इन्व्हेस्टमेंट मी कशासाठी म्हणते प्रत्येक वेळेला की आपण समजा असं ठरवलं की मला 20 वर्षानंतर 1 करोड रुपये हवे आहेत. बरोबर. तेव्हा आपण 1 करोड रुपये का म्हणतो, आपल्याकडे आत्ता 1 करोड रुपये नको आहेत का, असं नाहीये. पण मला 20 वर्षानंतर 15 वर्षानंतर 1 करोड रुपये आहेत जगण्यासाठी. बरोबर. त्याच्या वेळेला तुम्ही काय कुठल्या बाबी लक्षात घेता साधारण की बाबा आत्ता जर रुपयाची एवढी व्हॅल्यू आहे ती अजून इन्फ्लेट होऊन वाढून म्हणजे 1 करोड रुपये कुछ भी नाही असं पण होऊ शकतं ना, भविष्यात असं होऊ शकतं. आणि ह्याच्यामुळे काय होतं, पण कोणीच ह्याच्या बाबतीत टॅक्स रेट मध्ये काय चेंजेस होतील ह्याच्या बाबतीत कोणीच विचार करत नाही. हो की नाही. कारण आता आपल्याला 10 रुपयाची किंमत कळते, पहिले पण कळत होती, पण आपल्या मुलांना किंवा समोरच्या पिढीला असं म्हणजे 10 रुपये म्हणजे काय, काही नाहीये. काही नाही 10 रुपये. अगं मी म्हणते आज 1 लाखाची काही नाहीये किंमत. बरोबर. मुलांकडे, लहान लहान मुलांकडे तुम्ही 1 लाखाचे मोबाईल देता की नाही हातात. अगदी कॉलेज गोईंग लोक मुलांकडे सुद्धा 1 लाखाचे मोबाईल असतात. हे त्यांचा दर्जा नाही दाखवत, हे ऍक्च्युअली रुपयाची घसरती व्हॅल्यू दाखवतं, इन्फ्लेशन दाखवतं, तुमची महागाई दाखवते. असे सगळे बरेच त्याचे फॅक्टर्स आहेत. आणि तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट म्हणून बघता एखाद्या गोष्टीकडे, आता मी कदाचित तुझ्या GSTच्या रिलेटेड सोडून थोडीशी फारकत घेऊन सांगते जरा ऍडिशनल, मला जे वाटतं, जे माझं मत आहे ते मी सांगू इच्छिते की इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताना समजा तुम्हाला 1 करोडची जरी इन्व्हेस्टमेंट करायची तर तुमच्या लक्षात जसं इन्फ्लेटेड रेट आहे त्याच्याबद्दल विचार करायला हवा, तसा टॅक्स इन्फ्लेशन
याच्याबद्दलही विचार करायला पाहिजे. आत्ताच्या घडीला बघ, तू जर 10 लाख रुपये कमवत असशील, मी अगदी सोपं हो, उदाहरण हो, म्हणून हो, जस्ट नक्कीच. सांगतेय, टॅक्स स्लॅब वाईज वगैरे मला रेक्टिफाय करायला जाऊ नका कारण मी अगदी बरोबर कट टू कट घेत नाहीये. मला एवढंच सांगायचंय की समजा 10 लाख रुपये तुमची जर इन्कम आहे, सॅलरी आहे किंवा प्रॉफिट आहे, जे काही आहे, त्याच्यातले जवळपास 10% ते 30% तुम्ही टॅक्स देत असता. बरोबर. जीएसटी तुम्ही किती देता प्रत्येक गोष्टीला, याची तर गणना प्रत्येक घरवाईज होऊच शकत नाही, कारण तुम्हाला डेली बेसिस वरती तुम्हाला सगळं लागत राहतं, छोटं मोठं. बरोबर. त्यामुळे आपण असं धरूया की जवळपास 50 ते 60% तुमच्या इन्कम मधनं गव्हर्नमेंटकडे या ना त्या प्रकारे जातं. म्हणजे तुमच्याकडे खरं तर उरतात फक्त 40%. तरी आपण खुश आहोत. मेगा सेल करतो. खरं तर माझं कुकिंगचं चॅनल आहे, म्हणजे घास असा खायचा किंवा असं खायचा, जातो तो तोंडात. एक्झॅक्टली. गव्हर्नमेंटचा जो आहे ना फंडा, तो हाच आहे की तुम्ही असं खा किंवा पूर्ण मानेकडून फिरवून खा, तुम्हाला टॅक्स तर द्यायचाच आहे. तर त्या 1 करोड रुपये तुम्ही जे काही फोरकास्टिंग करताय की मी या 1 करोड मध्ये 15 वर्षानंतर मी ही अमुक अमुक करेन किंवा मी माझी पुढची काही वर्ष त्याच्यात रिटायरमेंटची घालवेन, बरोबर, तर त्याच्यासाठी तुम्हाला ह्या बेसिक जो टॅक्सेशनचं इन्फ्लेशन आहे, टॅक्स रेटचं इन्फ्लेशन आहे, याच्याबद्दल विचार करून ठेवणं आणि त्याच्यानुसार जे तुमचे व्यावसायिक काही एजंट असतील, इन्व्हेस्टमेंट एजंट असतील, काही सीए असतील किंवा कन्सल्टंट असतील, त्यांच्याकडे तुम्ही या पद्धतीनेच पुढे जाऊन इन्व्हेस्टमेंटचं फोरकास्टिंग आणि प्रोव्हिजन करावी, अशी माझी तुम्हाला नक्की सल्ला आहे. आपले प्रेक्षक हे खरंच काहीतरी त्यातनं बोध घेतील, मला तरी वाटतं. एक्झॅक्टली. कारण हे नॉलेज खरंच सगळ्यांना नसतं. बरोबर बरोबर बरोबर. काय आहे ना, ह्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत आत्ताच्या, खास करून जेन म्हणजे आपली जनरेशन नेक्स्ट जेनझी. जेनझीला तर मी असं सांगेन सरळ सरळ, तुम्ही ज्या वयात आहात, तुम्ही ज्या कुठल्याही वयात आहात, त्या वयात तुमच्या घरासाठी, तुमचं नवीन घेणाऱ्या घरासाठी सेव्हिंग करायला आत्ता सुरुवात करा. आपका गुल्लक भरना चालू कर दो. इट्स अ सिम्पल थिंग. कारण पुढे प्रॉपर्टीचे रेट्स आत्ताच इतके फुगले, इतकेच इन्फ्लेटेड आहे. त्याच्यानंतरची वाढणारी गर्दी आणि ओव्हरऑल सगळं तुम्हाला जो मिळणारं इन्कम, ह्याचा जो रेशो आहे तो इतका वेगळा असणार आहे, इतका व्हेरिएबल असणार आहे की, आणि एआय येतंय. एआयचा आता भारतावर काय परिणाम होतोय तो अजून जाणवायचा आहे मिडल क्लास पर्यंत. त्यामुळे जर जेनझी, मी असं एक साधारण धरते की जेनझी मिडल क्लासमध्ये आता ज्या वयात आहे, त्यांनी आतापासून जर इन्व्हेस्टमेंट, ऍटलिस्ट डाऊन पेमेंट, तुमच्या वेळेचं डाऊन पेमेंट वेगळंच असणार आहे, आमच्या वेळेचं डाऊन पेमेंट फार लो होतं. आता आम्ही त्याचे बाकीचे जे लोन्स समजा मिडल क्लास आता जे भरते आहे, तेवढं कदाचित तो रेशो डाऊन पेमेंटचा असू शकतो. बरोबर की नाही? तर त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीचा विचार करूनच तुम्हाला पुढे जाणं गरजेचं आहे. कारण मी अगदी त्याच्या बाबतीत पिनपॉइंटली काही सांगू इच्छित नाही, ते आपण नंतर कधीतरी वेगळा एक पॉडकास्ट करू. पण गोष्ट ही महत्वाची वाटते मला की जीएसटीला असं हे नका करू, म्हणजे नजरेआड करू नका. तुम्हाला त्याचा अवेअरनेस असला पाहिजे की गव्हर्नमेंट एवढे लाख करोड जर कमवतंय, गोळा करतंय, तर त्याचं नेमकं काय करतंय. बरोबर. ह्या संदर्भात तर खरंच माझी तुझ्या चॅनल थ्रू कदाचित फायनान्स मिनिस्टर बघत असतील, बरोबर, त्यांच्याशी हात जोडून नम्र विनंती आहे की जीएसटीचं बजेट हे एक वेगळं घडलं पाहिजे भारतामध्ये. कारण एवढे लाख करोड कमवल्यानंतर तो पैसा तुम्ही ज्या प्रकारे संघराज्य पद्धतीने जो काही डिस्ट्रीब्यूट करता आहात वेगवेगळ्या स्टेट्सना, त्याचा नीट विचार करून आणि त्याचं नीट बजेटिंग करून त्या स्टेटनं तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे, जेणेकरून कुठल्याही स्टेटवर अन्याय होता कामा नये. हा एक वेगळा विषय आहे खरं तर. नाही, नक्कीच. पण हा मी आता इकडे मांडण्याचं कारण असं आहे की हे आपल्यासारख्या छोट्या, म्हणजे सगळ्याच लोकांपासून, छोट्या नाही म्हणणार मी, सर्वसामान्यांपासून हा आवाज उठला पाहिजे की तुम्ही एवढे आपल्याला ज्या काही सुविधा आता सरकारकडून मिळत आहेत,
त्या सुविधा म्हणजे रस्त्यांवरचे खड्डे ही एक सुविधा आहे, बरोबर की नाही? आणि त्याच्यासाठी आपण सरकारला बोल खूप लावत असतो, पण ते आपल्याच टॅक्सचे पैसे वापरत असतात. तर त्याच्यामुळे नुसताच त्यांना जाब विचारण्यापेक्षा त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे आणि कुठल्या प्रकारे त्यांना हे खड्डे बुजवा. मी हे फक्त रस्त्यावरचे खड्डे नाही, हे जे आपल्या ओव्हरऑल गव्हर्नमेंटचं जे काही इम्प्लिमेंटेशन चालतं टॅक्सेसचं आणि त्याच्या संदर्भातले जे काही डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड्स जे चालतात याच्यावरती विचार करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यावर सगळ्यांनीच प्रयत्नपूर्वक विचार केला पाहिजे. फक्तच मेगा डिस्काउंट आणि याच्यावरती भाळून न जाता, कारण कसं आहे डिस्काउंट तुम्ही म्हणता त्यालाही जीएसटी चिकटलेला आहे. गव्हर्नमेंट असं नाही म्हणत की तू इतका डिस्काउंट घेतला म्हणजे तू एवढा जीएसटी पण कमी कर, असं कोणीच म्हणत नाही. गव्हर्नमेंट हे म्हणणार पण नाही. उलट गव्हर्नमेंटची अशी सोय आहे, खरं तर त्यांनी आपल्या रुल्स मध्ये करून ठेवली आहे की तुम्ही डिस्काउंट द्या, तो जर आम्ही म्हणजे प्री रेकॉर्डेड असेल तर ठीक आहे, तर त्याच्यावरचा जो ITC आहे तो तुम्हाला रिड्यूस करावा लागतो किंवा त्याच्यावरचा टॅक्स तुम्हाला गव्हर्नमेंटकडेच ठेवावा लागतो. गव्हर्नमेंट त्याच्यासाठी अजिबात मान्यता देत नाही की तू डिस्काउंट किती पण दे रे, बरोबर ना, तो नन ऑफ माय कन्सर्न, मला माझे पैसे पूर्ण मिळाले पाहिजे. तर त्याच्यामुळे हे सगळं कलेक्शन आणि याचे सगळ्याचे जीडीपीचे रेट्स वगैरे ते सगळे कॅल्क्युलेट करतायत, पण थोडासा त्याच्यामध्ये खूप जास्ती आहे, थोडासा भुलभुलैया आहे त्याच्यात. रेणू, आता आपण जीएसटी बद्दल बोललो, सीएच्या भाषेत आपण सर्वसामान्यांना कळेल अशी माहिती आपण दिली, पण तुझा फायनल मनी मंत्र काय असेल नेमका? फायनल मनी मंत्र? हो बापरे. नक्कीच, कारण आपल्याला सर्वांना सेव्हिंग हवी असते, तर त्याबद्दल तू काय सांगू शकशील? मी याच्याबद्दल एवढंच म्हणेन की पैसा कमवावा चिंतेपुरता आणि खर्च करावा गरजेपुरता. बरोबर. कारण हे बघ, जर का तुम्ही पैसा चिंतेपुरता कमवलात आणि जर गरजेपुरताच खर्च केला तर तुमची पुढची चिंता कमी होते, नक्कीच, आणि गरज तुमची पूर्ण भागली जाते आणि अशानेच तुमचं आयुष्य एकदम आरामदायी राहतं. आणि एक गोष्ट सांगायची की पैसा हा कुठलाच पाण्यात जात नाही. तुझ्या खिशात आलेली ती जी नोट आहे ना, ती पण कितीतरी खिशांमधून फिरून आलेली असते. त्यामुळे पैसा खर्च केला, जीएसटी हेच शिकवतो खरं तर, की कुठून कोणाच्या खिशातून कसा पैसा परत गोळा करून गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवायचा. त्याच्यामुळे फायनल मनी मंत्र हाच आहे, तुम्ही तुमचे टॅक्सेस वेळेवर भरत जा, गव्हर्नमेंटच्या कचाट्यात सापडू नका जितकं होईल तेवढं, आणि सेव्हिंग व्यवस्थित करा, इन्व्हेस्टमेंट डोकं ठिकाणावर ठेवून करा, कारण आजकाल गव्हर्नमेंट स्वतःच इन्व्हेस्टमेंटला तेवढा पुढाकार देत नाहीये किंवा त्यांना तेवढं बूस्ट करत नाहीयेत. बरेचसे इन्कम टॅक्स मधले जे सेक्शन्स आहेत जे टॅक्स इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली असायचे ते त्यांनी काढून टाकल्यामुळे ही नेक्स्ट जनरेशन जी आहे ते टॅक्स इन्व्हेस्टमेंट्स मध्ये जे फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट्स आहेत किंवा ज्यांचे परतावे कन्फर्म आहेत अशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला मागे येत आहेत. रादर ते त्यांना स्टॉक मार्केटमध्ये किंवा तुमच्या म्युच्युअल फंडांमध्येच जास्ती इन्व्हेस्टमेंट, कारण त्याच्यावर परतावा जास्ती आहे पण तेवढेच हाय रिस्की आहे. बरोबर. तर त्याच्यासाठी त्यासाठी आपण वेगळा परत पॉडकास्ट घेणारच आहोत, कारण आणि तसं पण ऍक्च्युली माझं असतं की पॉडकास्ट प्लस रेसिपी, पण रेणूनी ते रेसिपी मिस केलेली आहे. नक्कीच तिच्यासोबत जीएसटीची रेसिपीच एवढी वाढून दिल्यानंतर कारण हे माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. माझ्या तर रेसिपी असतातच, पण त्यासोबत म्हणजे सीए रेणूने दिलेली माहिती खूप महत्वपूर्ण होती. नेमका तुझा अनुभव कसा होता माझ्या चॅनलवर आलीस तर? मला खूप छान वाटलं. खूप बोलकी आहेस आणि हुशार पण तेवढीच आहेस. तुझ्या रेसिपीज खरंच खूप छान असतात. तुम्ही नक्की प्रियांकाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचे शोज हाईप करा, तुम्ही त्यांना शेअर करा, लाईक करा. आम्ही सगळेच तुझ्या मागे आहोत, तुला सपोर्ट आहोत. छान छान मैत्रिणी, जसं मला खरंच अभिमान आहे की सीए आहे, डॉक्टर आहेत आणि त्यांच्याकडनंच मी महत्वपूर्ण अशी माहिती देत असते. येस. नक्कीच. आणि नेमकं आता तर सीए मॅडम, सीए आपली जीएसटी मध्ये स्पेशलायझेशन असलेल्या रेणूने आपल्याला सोबत केला. पॉडकास्ट इथेच थांबतो. आशा आहे की
रेणूने दिलेल्या आपल्या काही टिप्स असतील, ट्रिक्स असतील, त्या नक्कीच तुम्ही फॉलो कराल आणि रोजच्या जीवनशैलीमध्ये त्याचा वापर कराल. माझा हाच उद्देश असते की प्रॉपर तुम्हाला माहिती पोहोचायला हवी आणि आपल्या चॅनलवर आपण असेच एक्सपर्ट बोलवत असतो की त्यांच्या ज्या फील्डमधल्या त्या क्षेत्रातल्या लोकांना जी माहिती असेल ती सर्वसामान्यांना पोहोचेल. तोच प्रियाज कुकिंगचा हा उद्देश आहे. पुन्हा भेटूया परत अशाच इंटरेस्टिंग आणि नाविन्यपूर्ण रेसिपी आणि पॉडकास्ट सोबत. धन्यवाद. धन्यवाद.